आजच्या व्हिडिओत फक्त 5 सोपे एक्सरसाइजेस पाहणार आहोत, जेणेकरून पोटाचा वाढलेला भाग, मांड्यांची चरबी, कमरेवरील चरबी, हाताचे वाढलेले दंड, पाठीवर देखील अतिरिक्त चरबी असते ती कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील. आणि व्हिडिओच्या शेवटी काही महत्त्वाच्या टिपही सांगणार आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. स्वास्थ्य आनंद मराठी या आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. फॉलो अलोंग व्हिडिओ आहे, म्हणजे तुम्ही देखील सोबत सराव करा, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्यायाम प्रकार हा छान समजेल. तर सुरुवात करूयात आजच्या व्यायामांना. सर्वात प्रथम आपण पोट, मांड्या कमी करण्यासाठी एक्सरसाइज पाहणार आहोत. त्यासाठी या पद्धतीने तुम्ही दंडासनात बसून घ्या. दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्या. पायाचे पंजे आत ठेवा. पाठीचा कणा अगदी सरळ. दोन्ही हात आपल्या मांड्यांजवळ. श्वास घेत दोन्ही हात या पद्धतीने वर करा. श्वास सोडत सोडत पुढे या. जितकं शक्य आहे तितकं पुढे येण्याचा प्रयत्न करा. आता माझे हात इथपर्यंत जात आहेत, कदाचित तुमचे हात इथपर्यंत जातील, तर तुम्हाला जसं शक्य आहे त्या पद्धतीने करा. पण पाठीला मात्र सरळ ठेवा. पाठीला गोल या पद्धतीने करू नका. पाठ सरळ ठेवा. श्वास घेत हात वर, श्वास सोडत या पद्धतीने हळूहळू पुढे या. कंटिन्यू करायचं आहे. 2 3 4. तुम्ही पाहू शकता पोट आणि आपल्या मांड्यांवर अतिशय छान ताण येतो. 5 6. थोडं पुढे येण्याचा प्रयत्न करा. 7. पाठीला गोल करू नका. पाठीला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. 7 8 9 10. आणि आपल्या पंजांना पकडून घ्या. थोडं पुढे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा आणि होल्ड करा, जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आणि रिलॅक्स करा. अतिशय सोपा व्यायाम आहे, सर्वांना सहज करता येईल, तर नक्की करा. फक्त तुम्हाला जर कंबरदुखी, पाठदुखी जास्त असेल तर स्वतःला जास्त पुढे पुश करू नका. जसं हळूहळू तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने करा. आता दुसरा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने एकमेकांमध्ये इंटरलेस करा. आता श्वास घेत घेत मागे जायचं आहे. श्वास सोडत सोडत पुढे यायचं आहे. या पद्धतीने जितकं तुम्ही मागे जाल तितकं तुम्हाला पोटावर आणि आपल्या कमरेवर, मांड्यांवर ताण जाणवेल. आता 10 वेळेस आपल्याला क्लॉकवाईज करायचं आहे. 10 वेळेस अँटी क्लॉकवाईज. आपल्या कोपरला फोल्ड होऊ देऊ नका आणि जितकं शक्य आहे त्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आपले हात आपल्या पंजांभोवती गोल फिरवण्याचा प्रयत्न करा. 3 4 5. खूप छान, एन्जॉय करा आपल्या सरावाला. 6 7 8. पोट आणि मांड्या अतिशय छान एंगेज होतात. 8 9 10. आता हेच विरुद्ध दिशेने करायचं आहे. 10 मागे जाण्याचा प्रयत्न करा. 9 8. व्हेरी गुड. 7 6 5 4 3 2 1. व्हेरी गुड. आणि रिलॅक्स. आता पुढचा व्यायाम करणार आहोत कमरेसाठी. त्यासाठी
या पद्धतीने आपला डावा पाय या पद्धतीने स्ट्रेच करा. उजव्या पायाला फोल्ड करा. जेवढा डावा पाय आपल्याला साईडला घेता येईल त्या पद्धतीने साईडला घेण्याचा प्रयत्न करा आणि उजवा पाय आत घेण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा सरळ ठेवा. आता डावा हात उजव्या मांडीवर घ्या आणि उजवा हात कानाजवळ. या पद्धतीने हळूहळू साईडला स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत सेंटरला यायचा आहे. श्वास सोडत या पद्धतीने डावीकडे झुकण्याचा प्रयत्न करा. आपला कानाजवळ असला पाहिजे. या पद्धतीने पुढे येता कामा नये आणि एल्बो एकदम स्ट्रेट. कंटिन्यू. श्वास घेत सेंटर, श्वास सोडत साईडला. 2 3 4 5. जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने करा. 6 7 8 9 10 and hold. 10 9 8. झुकण्याचा प्रयत्न करा. 7 6 5. साईडला तुम्हाला स्ट्रेच जाणवेल. 6 5 4 3 2 1. हळूवार खाली. आता हेच आपल्याला उजवीकडून करायचं आहे. डावा पाय या पद्धतीने फोल्ड करा. उजव्या पायाला स्ट्रेच करा. उजवा हात आपल्या मांडीवर ठेवा आणि डावा हात कानाजवळ. या पद्धतीने श्वास घेत सेंटर, श्वास सोडत उजवीकडे. 2 3. जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने करा. सुरुवातीलाच तुम्हाला जास्त स्ट्रेचिंग करणं शक्य होणार नाही, त्यामुळे हळूहळू तुमची शरीर क्षमता ओळखून करा. 3 4 5 6 7. एन्जॉय करा आपल्या सरावाला. 7 8 9 and 10 and hold. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. व्हेरी नाईस. हळूवार हात रिलॅक्स करा. या पद्धतीने सुखासनात बसून घ्या. पुढचा व्यायाम आपण हातांचे दंड आणि पाठीवरील चरबी कमी करण्यासाठी पाहणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने स्ट्रेच करा आणि हातांनी हळूहळू छोटे छोटे सर्कल करा. कंटिन्यू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हेच अपोजिट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. या व्यायाम प्रकारात तुम्हाला पूर्ण हातांवर स्ट्रेच जाणवेल, त्यामुळे हातावरील चरबी कमी व्हायला नक्कीच मदत होते. तर सुरुवातीला यांचे हळूहळू 10ने सुरुवात करा आणि हळूहळू तुम्ही 10 20 30 असे काउंट नक्की वाढवा. तुम्हाला तितकाच अधिक आणि लवकर फायदा मिळेल. आता 5वा व्यायाम करणार आहोत, त्यामुळे पाठीवरील चरबी कमी होण्यासाठी आणि हातांचे दंड देखील कमी होण्यासाठी मदत होते. पाठीचा कणा सरळ ठेवा. दोन्ही हात या पद्धतीने एकमेकांमध्ये पकडून घ्या. श्वास घेत हळूहळू हातांना मागे स्ट्रेच करा. श्वास सोडत खाली. मागे पुढे. कंटिन्यू. 2 3. तुम्ही पाहू शकता पूर्ण आपले हात आणि पाठ एंगेज होते. 4 5 6 7. एन्जॉय करा. 8 9 10. हात वर घ्या. डाव्या हाताला उजवीकडे स्ट्रेच करा. 5 4 3 2 1. आणि उजव्या हाताला डावीकडे. 5 4 3 2 1. आणि हळूहळू हात रिलॅक्स करा. अतिशय सोपे हे 5 व्यायाम आहेत.
यांचे हळूहळू 10, 20, 30 असे रिपिटेशन्स करा. सुरुवातीला 10नेच सुरुवात करा आणि हळूहळू तुम्हाला सवय झाली की मग त्यांचे काउंट नक्की वाढवा. आपल्याला वजन कमी करायचं आहे, शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करायची आहे, तर काही नियम आपल्याला जरूर पाळले पाहिजे. त्यासाठी सर्वात पहिला नियम म्हणजे आपण रात्रीचं जेवण हलकं घ्यायला हवं. ते 7 ते 8च्या दरम्यान जेवण्याचा प्रयत्न करा आणि ते हलकं घेण्याचा प्रयत्न करा. सूप यासारखे गोष्टी तुम्ही इन्क्ल्यूड करू शकतात. त्यानंतर मैद्याचे पदार्थ, साखरेचे पदार्थ, तळलेले पदार्थ, बाहेरचे पॅकेट्स फूड्स हे थोडे दिवस बंद करा. त्यामुळे तुम्हाला खूप लवकर रिझल्ट दिसेल. आणि त्यासोबत हे व्यायाम रोज करा. तुम्हाला तुमचं वजन कमी झालेलं दिसेल, चरबी कमी झालेली दिसेल. आणि तुम्हाला हे व्यायाम प्रकार कसे वाटले तेही नक्की कमेंट करून सांगा. आपल्या जवळच्या व्यक्तींना देखील शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन देखील प्रेस करा, म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपले ऑनलाईन क्लासेस देखील असतात, त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधू शकतात. तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल. तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.